नमस्कार मित्रांनो, आज मी चायनीज भेळ करते. इथे मी न्यूडल्स शिजवून घेतले आहेत आणि आता मी ते एअर फ्रायरमध्ये अशा कडक करून घेणार आहे. इथे पण खाली मी थोडं तेल लावून घेतलं एअर फ्रायरला आणि आता आपण अशा इव्हनली स्प्रेड करून घेतो इथं नूडल्स. आणि मी इथे ज्वारीचे नूडल्स वापरते. नमस्कार मित्रांनो, करून घेते. मी इथे मशरूम घेतले, ते मी छान तेलामध्ये भाज्या मी अशा सॉते करून घेतल्या आहेत. आलू पण घातले वरतून आणि आता मी हे मिक्सअप आणि चिली फ्लेक्स पण ॲड करते. थोडं विनेगर ॲड करते, सोया सॉस ऑप्शनल आहे पण थोडा पिझ्झा पास्ता सॉस पण ॲड करते आणि थोडं टोमॅटो केचप चवीनुसार थोडी साखर ॲड करते. आणि आता आपण हे सगळं मिक्स करायचं आहे. 1-2 मिनिटं याला वाफ येऊ देऊन याच्यामध्ये आपण फ्राईड केलेला नूडल्स मी ॲड करणार आहे आणि आपलं मग चायनीज भेळ रेडी. हे बघा मित्रांनो, किती छान दिसते चायनीज भेळ, क्रंची क्रिस्पी आणि भाज्यांमुळे पण थोडा सॉफ्टनेस, चवीला पण खूप टेस्टी. आता लिंबू टाकून मस्त याच्यावरती ताव मारणार आहे. खूप साऱ्या भाज्या पण खाण्यात येतात. टोफू टाकले मी याच्यामध्ये, त्याच्यामुळे प्रोटीन पण ॲड झालेली आहे. यू मस्ट ट्राय दिस.